बहुतेक लोक ट्रेडिंग सुरू करतात पैसे कमवण्यासाठी, पण काही मोजकेच लोक ट्रेडिंग सुरू करतात शिकण्यासाठी. आणि मित्रांनो, याच दोन गोष्टींचा फरक ठरवतो मार्केटमध्ये कोण यशस्वी होणार आणि कोण आपले पैसे गमावणार. मी तुम्हाला आज सांगणार आहे ट्रेडिंग शिकण्याची खरी सुरुवात. म्हणजे मार्केटमध्ये टिकून जगायचं असेल तर कुठून सुरुवात करायची, कसं शिकायचं आणि सगळे नवखे ट्रेडर कुठे आणि का चुकतात. भाग 1. भ्रमातून बाहेर या. ट्रेडिंग म्हणजे जलद पैसा नाही. जेव्हा मी पहिल्यांदा ट्रेडिंग सुरू केलं तेव्हा माझ्या डोक्यात एकच गोष्ट होती, एका महिन्यात पैसे डबल. यूट्यूबवरचे चमचमणारे व्हिडिओ, इंस्टाग्रामवरचे रील्स आणि टेलिग्रामवर टिप्स देणारे गुरु सगळे सांगत होते इथे विकत घ्या, तिथे विका आणि लगेच पैसे कमवा. या सगळ्या वातावरणातून बाहेर पडायला मला खूप मोठा लॉस सहन करावा लागला. पण सत्य हे आहे की ट्रेडिंग म्हणजे जुगार नाही. आणि जर तुम्ही तसं समजत असाल तर मार्केट तुम्हाला पहिल्या महिन्यातच शिकवेल. अहंकाराला इथे जागा नाही. म्हणून मित्रांनो, ट्रेडिंग शिकण्याची पहिली पायरी म्हणजे तुमच्या सगळ्या खोट्या आशा, एक्सपेक्टेशन्स सोडणं. पैसे मिळतील का हा प्रश्न न विचारता आजपासून या ट्रेडमधून मला काय शिकता येईल हा प्रश्न विचारायला सुरुवात करा. भाग 2. शिकायचं कसं? अभ्यास आणि निरीक्षण. तुम्ही जसं कॉलेजमध्ये विषय शिकता ना, तसेच ट्रेडिंगमध्येही अभ्यास आहे. आणि हा अभ्यास 3 महत्त्वाच्या खांबांवर उभा आहे. टेक्निकल अनालिसिस, चार्ट वाचणं. चार्ट वाचणं हे ट्रेडिंगचं अक्षरज्ञान आहे. सपोर्ट, रेझिस्टन्स, ट्रेंडलाईन, व्हॉल्यूम ही शब्द समजून घ्या. पण नुसतं पाठांतर करू नका, तर निरीक्षण करा. रोज फक्त 5 मिनिटं चार्ट उघडा आणि शांतपणे बघा. किंमत कशी चालते, जास्त खरेदी विक्री, व्हॉल्यूम कधी वाढतो हे पहा. काही दिवसांनी तुम्हाला मार्केटची तालसूर, रिधम कळायला लागेल. हे नुसतं शिकणं नाही तर पाहणं आहे. 2. रिस्क मॅनेजमेंट, धोका सांभाळणे. हा विषय सगळे टाळतात, पण हाच एक विषय तुम्हाला शेवटी वाचवतो. तुम्ही 10 पैकी 3 ट्रेड हरलात तरी चालेल, पण जर रिस्क रिवॉर्ड रेशो नेहमी 1 ते 2 ठेवला तर शेवटी तुम्ही नफ्यातच राहाल. याचा अर्थ काय? म्हणजे 1 रुपयाचा धोका घेतल्यास 2 रुपये नफा कमवण्याचा प्रयत्न करा. शिकताना नेहमी समजा प्रत्येक ट्रेड म्हणजे परीक्षा आहे, पण प्रत्येक लॉस म्हणजे फी आहे. मार्केट तुमच्याकडून फी घेतं, पण त्या बदल्यात तुम्हाला शिकवण नक्की देतं. 3. सायकॉलॉजी, मनावर नियंत्रण. सर्वात कठीण भाग म्हणजे स्वतःचं मन. एकदा लॉस झाला की आपण बदला घेण्यासाठी रिव्हेंज ट्रेडिंग करतो. एकदा नफा झाला की ओव्हर कॉन्फिडन्स वाढतो. या दोन्ही गोष्टी मार्केटचे माइंड गेम्स आहेत. खरी सुरुवात तेव्हा होते जेव्हा तुम्ही तुमचा लॉस स्वीकारायला आणि चांगल्या संधीसाठी थांबायला वेट करायला शिकता. कारण संयम, पेशन्स हे नफ्यापेक्षा जास्त महत्त्वाचं आहे. भाग 3. डेमो ट्रेडिंग, प्रयोगशाळा बनवा. शिकण्याची खरी सुरुवात डेमो अकाउंट पासून करा. इथे तुमचे खरी पैसे लागत नाहीत, पण तुम्ही ट्रेड मात्र खऱ्या भावनेने करा. हीच ती जागा आहे जिथे चुकलात तरी नुकसान नाही, पण तुम्हाला एक मोठी शिकवण नक्की मिळते. सुरुवातीच्या 3 महिने फक्त एकच लक्ष ठेवा, मी मार्केट समजून घेतोय का? पैसे कमावणं नाही तर तुमच्या चुका शोधणं हे लक्ष ठेवा. भाग 4. छोट्या रकमेतून सुरुवात करा. एक गोष्ट लक्षात ठेवा, ट्रेडिंग शिकणं म्हणजे तलावात पोहायला शिकणं आहे. तुम्ही लगेच समुद्रात उडी मारणार नाही. तसेच मोठे पैसे टाकू नका. फक्त 1000 रुपये किंवा 2000 रुपयाने सुरुवात करा. तुमचं लक्ष किती पैसे कमावले यावर नाही तर सतत कन्सिस्टन्सी ठेवण्यावर ठेवा. जर तुम्ही 10 दिवस सलग तुमचा स्टॉप लॉस न मोडता ट्रेड करू शकत असाल तर समजा तुम्ही खरंच शिकत आहात. भाग 5. गुरु नको, मार्गदर्शक हवा. आज हजारो लोक ट्रेडिंग गुरु बनले आहेत, पण खरा मार्गदर्शक तोच जो तुम्हाला शिकवतो की मार्केटवर विश्वास नाही, तुमच्या सिस्टीमवर ठेवा. पेड टिप्स, सिग्नल देणारे ग्रुप्स, खोटे स्क्रीनशॉट्स हे सगळं भ्रमाचं जाळं आहे. जर कोणी खरंच मोठा नफा करत असेल तर त्याला टिप्स विकायला वेळ नसतो. म्हणून स्वतःचा मेंदू वापरा, स्वतःचा अनुभव तयार करा आणि स्वतःची स्ट्रॅटेजी बनवा. कारण मार्केट तुम्हाला इतरांचं कॉपी करून श्रीमंत करणार नाही. भाग 6. जर्नलिंग मायनस ट्रेडिंगचं आरसा. तुम्ही काय शिकताय, काय हरलात, कुठे चुकलात हे सगळं लिहून ठेवा. ट्रेडिंग जर्नल हे तुमचं सर्वात मोठं हत्यार आहे. प्रत्येक लॉसची नोंद करा. प्रत्येक नफ्याचं कारण समजून घ्या. कारण पुढच्या महिन्यात तुम्हाला तुमच्याच चुका मार्गदर्शन करतील. ट्रेडिंग जर्नल म्हणजे शिस्तीचा आरसा, मिरर ऑफ डिसिप्लिन. स्टार. जितकं प्रामाणिकपणे लिहाल तितकं लवकर स्वतःला सुधारवाल. भाग 7. टाइम फ्रेम, स्ट्रॅटेजी आणि प्रॅक्टिस. सुरुवातीला तुम्हाला वाटेल सगळे इंडिकेटर लावले मग प्रॉफिट का नाही, पण इथे एक छोटी ट्रिक आहे, कमी म्हणजे जास्त. तुम्ही खूप सारे इंडिकेटर वापरू नका. एकच वेळेचा टप्पा, टाइम फ्रेम निवडा. जसं 5 मिनिटं, 15 मिनिटं किंवा 1 तास. त्यातच तुमची एकच स्ट्रॅटेजी तयार करा आणि ती शेकडो वेळा टेस्ट करा. इंडिकेटर, MACD, RSI ही फक्त साधनं आहेत, निर्णय घ्यायचा तो तुम्हीच. भाग 8.
मानसिकता बदलणं. ट्रेडिंग म्हणजे प्रोसेस, नुसता प्रॉफिट नाही. ट्रेडिंगचं खरं सौंदर्य हे आहे की इथे तुम्ही फक्त पैसा नाही, स्वतःला ओळखता. तुमच्यात किती संयम आहे, किती लोभ आहे, किती भीती आहे, हे सगळं इथे उघड होतं. म्हणून शिकण्याची खरी सुरुवात म्हणजे मार्केटला हरवणं नाही, स्वतःला समजणं. मार्केट तुम्हाला तोडतं, पण त्याच वेळी एका चांगल्या आणि शिस्तबद्ध व्यक्तीमध्ये घडवतंही. भाग 9. शिकणं हेच तुमचा खरा प्रॉफिट आहे आणि संयम हेच तुमचं भांडवल कॅपिटल आहे. प्रत्येक लॉस नंतर स्वतःला विचारा, मी यातून काय शिकलो? आणि प्रत्येक प्रॉफिट नंतर स्वतःला आठवा, एकसे हे कायमचं नाही, पुढचं पाऊल शहाणपणाने टाकायचं. कारण खरी सुरुवात तेव्हाच होते जेव्हा तुम्ही शिकणं थांबवत नाही. मार्केट तुम्हाला प्रत्येक दिवस एक प्रश्न विचारतं, तू भावनेने चालतोस की शिस्तीने? जर तुमचं उत्तर शिस्त असेल तर तुम्ही आधीच जिंकलात. कारण ट्रेडिंगचं खरं शिक्षण म्हणजे प्रॉफिट नाही, मनाचा नियंत्रण. जर तुम्हाला हाच माइंडसेट हवा असेल तर हा व्हिडिओ सेव्ह करा आणि जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहू प्रॉफिट मिळवणारी स्ट्रॅटेजी नव्हे, टिकणारी सवय कशी तयार करायची. चला शिकूया आणि टिकून राहूया.